नमस्कार, मी चित्रा सोनवणे. श्री रेणुका माऊली ह्या माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर करा, कमेंट करा. आज आपण बघणार आहोत भजी. चमचमीत असा पदार्थ आहे. गरम गरम भजी काढण्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या बेसन पीठ, काही हिरव्या मिरच्या, सोडा, ओवा, जिरं, मीठ आणि पाणी. बस एवढंच लागणार आहे. तर त्यासाठी आपण आता याच्यामध्ये हे बघा, एवढा ओवा आणि एवढं जिरं, हे एकत्र एवढं इन्ग्रेडियंट्स दळून घेऊन ह्या पिठात ॲडजस्ट करणार आहोत. हे आता आपण वाटून घेतलेलं हे असं वाटण तयार होतं. हे बघा, हे असं वाटण तयार होतं. ते आता आपण ॲड करणार आहोत. हे बघा, आणि मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना काही ट्रिक पण सांगणार आहे ज्यामुळे भजींमध्ये तेल ओढल्या जात नाही. भजी करताना व्यवस्थित असं एक ट्रिक व्यवस्थित हळूहळू सांगणार आहे. हे बघा, एवढे हे टाकलेले आपण ओवा आणि जिरं. यामध्ये हळद टाकायची नाही, कारण की हळदीने भजी फुगत नाही. टम्म अशी फुगल्या गेली पाहिजेत भजी. हे बघा, एवढा असा सोडा कमी झाला, आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तुम्ही. पाणी ॲड करून व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, गुठळ्या न ठेवता. हिरवी मिरची टाकली की भजी खूप छान लागतात. एकदम चविष्ट अशी भजी लागतात. आणि मी तेल तापायला ठेवलं की एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. माझा व्हिडिओ प्लीज कट करू नका, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की भजी कशी होतात. असं पीठ नाही पाहिजे. हे बघा, आपल्या पिठाच्या गुठळ्या एकदम मोकळ्या झाल्या आहेत. पिठात आता अजिबात गुठळ्या राहिल्या नाही आहेत. भजी मस्त गरम गरम भजी खायला खूप आवडतील अशी भजी तयार होते. हे बघा, असं पीठ तयार झालं पाहिजे. बॅटर असं एकदम पातळ असं, म्हणजे भजी एकदम मस्त जाळी येते, छान फुगतात टम्म असे. हे बघा, हे झालं आपलं बॅटर तयार. चला, आता आपण हे तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर आपण हे तेल तापायला ठेवलेलं आहे. तर हे जास्त भज्यांमध्ये ओढल्या जाऊ नये म्हणून एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. हे बघा, जास्त काही खर्च यायसारखी गोष्ट नाही आहे. एकदम अशी चिमूटभर मीठ थोडं तेलात सोडायची, म्हणजे तेल ओढल्या जात नाही भज्यांमध्ये जास्त. आता तेल तापलं किंवा आपण भजी काढायला सुरुवात. तेल तापलेलं आहे आता आपलं वालं. आता आपण त्यात भजी सोडायला सुरुवात करू. हे बघा, टम्म अशी फुगायला लागतील लगेच, एकदम व्यवस्थित अशी.
हे बघा, खूप छान लागतात ही भजी, खायला पण एकदम चविष्ट असतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण हे काढून घेतो. हे बघा, तुम्ही बघू शकता किती टम्म अशी फुगलेली आहेत ही भजी. हे बघा, एकदम मस्त अशी नरम नरम आणि मस्त खमंग अशी लागतात.
अशा चिरलेल्या मिरच्या आहे, 2 काप केलेले मिरच्यांचे. हे बघा हे असे. आता ह्या मिरच्या तेलात टाकून तळून घ्यायच्या आहे भज्यांबरोबर खायला. हे बघा छान अशा मस्त तळल्या गेल्यात मिरच्या. आता हे बघा या अशा मिरच्या तळल्या गेल्या आहेत. चला तर आता मी तुम्हाला दाखवते सर्व करून. मिरच्या तळलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत असं. आणि ह्या अशा हे बघा झालं एक जीव अशा मिरच्या. गरम गरम मिरच्यांना मीठ चांगलं लागतं, मग गरम गरम मीठ टाकल्यावरती मिरच्यांवरती. आता हे रेडी झालं आहे. मी आता सर्व करते.